18 जानेवारीला जो नवोदयचा पेपर झालेला आहे त्यामध्ये आता आपण इयत्ता 5वी संच बी यातील गणिताचे पुढील क्वेश्चन बघूयात। खंड 2 यामध्ये गणिताचा आहे बघा। 41वा प्रश्न 90चे मूळ अवयव याचं सी उत्तर येतं, कारण की इथे समसंख्या इथे सम आहे आणि 15चे अवयव पडतात। 3 गुणिले 3 इथे 9 नाही, 3 गुणिले 3 लिहिले तर मग इथे हे मूळ अवयव येतात, म्हणून सी उत्तर आहे। त्याच्यानंतर 4207 या सर्व अंकांपासून तयार होणारी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या कोणती तयार होईल तर 7420 आणि लहानात लहान संख्या तयार होईल 2047। यांची वजाबाकी ही येते 5373। त्याच्यानंतर 43वा क्वेश्चन इथे दिले त्यांनी 9432 भागिले 1.25 7545.6। आता इथे काय केले, भाज्यामध्ये जास्त पॉईंट दिलेले आहेत त्यांनी इथं आणि भाजकमध्ये 1 दशांश आहे, तर हा जो भागाकार केला तर त्याचं उत्तर येतं 0.75456, म्हणजे बी उत्तर आहे 43। 44 आपल्याला दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची, काही नाही, हे करताना फक्त पॉईंट खाली पॉईंट मांडून घ्यायचं आहे, तर या सर्वांची बेरीज येते 125.2311, म्हणजे याचं सी उत्तर आहे 44। आता त्यांनी इथं आपल्याला काय भाज्य विचारले, भाजक 51 भागाकार 16 आहे, म्हणजे भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी 27 केलं तर 843 उत्तर येतं, ए उत्तर आहे 45। 46 पुढीलपैकी कोणती संख्या नेहमी प्रत्येक मूळ संख्येचा अवयव असते तर एक ही संख्या, एक ए उत्तर आहे 46। 47 येतं, याचं सोपे अपूर्णांक सिम्पलेस्ट फ्रॅक्शन त्यांनी विचारले 20.0925, याचं उत्तर हा जो भागाकार केला 8037 भागिले 400 तर याचं उत्तर हे येतं, त्यामुळे सी उत्तर आहे 47। आता 48 पदावली दिली आहे त्यांनी आणि ही पदावली जर सोडवली तर त्याचं उत्तर सी येतं 4। पुढे 49 बघा, त्यांनी दशांशची बरोबर दशांश संख्या म्हणजे यांची बेरीज करून याचं उत्तर बी आहे 49। त्यानंतर प्रत्येकी 300 ml 17 पाण्याच्या बाटल्या आणि 130 ml 30 बाटल्या एका जगमध्ये रिकाम्या करण्यात आल्या, तर जगमध्ये एकूण किती लिटर पाणी द्रव आहे तर 9 लिटर, म्हणजे 300 गुणिले 17 आणि 130 गुणिले 30 केलं तर मग तुम्हाला याचं उत्तर मिळून जाईल किती लिटर होते। आता हे मिलीलिटर आहे ना, त्याचं मिलीलिटरचं पुन्हा लिटर करावं लागेल। आता इथं त्यांनी विचारलेलं आहे, सुरेश त्याच्या काकांना भेटायला सकाळी 9 वाजता घरातून बाहेर पडला, तो 10 मिनिटे चालत गेला, 1 तास 5 मिनिटे बसमधून गेला, शेवटी 15 मिनिटे चालत काकांच्या घरी पोचला, तो त्यांच्या घरी 3 तास 20 मिनिटे थांबला आणि संध्याकाळी 3:30 वाजता घरी परतला, तर परतीच्या प्रवासात त्याला किती वेळ लागला, सी उत्तर आहे 1 तास 40 मिनिटे, म्हणजे फक्त येण्यासाठी त्याला किती वेळ लागला परतीच्या प्रवासाला हे त्यांनी इथं या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। 52वा क्वेश्चन, एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट विकत घेतो आणि 1 रुपयाच्या 4 या दराने विकतो, एकूण 125 रुपयांचा फायदा करून घेण्यासाठी तो किती चॉकलेट विकतो, याचं उत्तर आहे 2500, म्हणजे डी उत्तर येतं। 53 खालील आकृतींपैकी कोणते क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे आणि किती आहे। आता यामध्ये काय नाही, फक्त त्यांनी चौकोन आणि आयत दिलेलं आहे, तर त्यांचं क्षेत्रफळ प्रत्येक ह्याचं काढून बघायचं आणि मग ते यामध्ये कोणाचं जास्त येते ते याचं उत्तर आहे, तर उत्तर याचं बी आहे, चौकोन बी 196। हे पण फार सोपं गणित आहे। 33/40 मधून काय वजा केल्यावर उत्तर 11/40 मिळेल, तर याचं उत्तर ए आहे 11/20, वजा केले यातून की आपल्याला 11/40 हे उत्तर मिळेल। आता 55वा क्वेश्चन, एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे, बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2 मीटर रुंद रस्ता आहे, या रस्त्याचे सपाटीकरण करण्यासाठी ₹10 प्रति चौरस किती खर्च येईल। 55चं उत्तर बी येतं 4750। 56 बघा, हे सोडवायचं आहे। आता इथं छेद समान आहे, त्याच्यामुळे आता बेरीज वजाबाकी आहे ना, इथं यांची बेरीज नंतर वजाबाकी बेरीज वजाबाकी अशा प्रकारे सोडवलं तर याचं उत्तर बी येतं 17/22। त्यानंतर पुढचा प्रश्न 57, टीनाने एक स्कूटर 55,000 रुपयात खरेदी केली, तिने त्याच्या दुरुस्तीवर 3,400 रुपये खर्च केले, म्हणजे 55,000 अधिक 3,400 आणि मैत्रिणीला 56,000 विकली, यांची बेरीज करायची, तर तिला फायदा तोटा किती झाला। यांची बेरीज केली ती याच्यातनं वजा करायची, जर यांची बेरीज जास्त आली तर तिला तोटाच होणार आहे आणि यांची बेरीज जर कमी आली तर तिला जास्त आली तर फायदा होईल, परंतु जर यांची बेरीज कमी आली तर तोटा होईल, त्यांची वजाबाकी करून आपल्याला तोटा इथं उत्तर येते 2370, कारण मग ही बेरीज टोटल जास्त होते आणि 56,030लाच विकली, म्हणजे तोटा झालेला आहे ते।
58चा विचार आहे की घड्याळात संध्याकाळचे 6 वाजताना तास व मिनिट काटा यांच्यामधील कोण? 6 वाजलेत म्हणजे जो तास काटा आहे तो 6 वर असणार आहे आणि मिनिट काटा तो 12 वर असणार आहे. तर तो टोटल कोण काढायचा आहे? कोणता कोण येणार आहे? सरळ कोण. सरळ लाईनीत असणार आहेत ना दोन्ही हे, म्हणून सरळ कोण डी उत्तर आहे. 59चं PQRS यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभालेखाच्या माध्यमातून दाखवलेली. बघा आता त्यांनी काय सांगितले की स्तंभालेखाच्या आधारे Q आणि R ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या P आणि S यांनी सोडवलेल्या एकूण प्रश्नांपैकी किती. Q आणि R ने किती प्रश्न सोडवले त्यांची टोटल करायची आणि P आणि S यांनी टोटल करायची आणि मग टोटल करून त्यांची वजाबाकी करायची. उत्तर येतं याचं A 4. तर सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. तर 2 लगतच्या तारामधील कोण किती? आता सायकलचा तार म्हणजे वर्तुळ आले. वर्तुळाचा कोण असतो 360. कोणाची बेरीज 360 असते. मग आपल्याला काय करावं लागेल? 360 भागिले 24 करावे लागेल आणि मग त्याचं उत्तर 15 येतं. बी उत्तर आहे 60चं. अशा प्रकारे गणिताचा हा भाग आपण बघितला आहे. पुढच्या भागामध्ये आता आपण भाषा बघूया. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.